श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी तुमच्या गळ्यात या वनस्पतीचे मूळ घातल्याने जीवनातील प्रत्येक संकटांपासून त्वरित मुक्ती मिळेल. माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने केवळ तुमच्या जीवनात धनवर्षा होईल असे नाही, तर तुमच्या प्रत्येक मनोकामनाही तात्काळ पूर्ण होईल. तुमचे घर आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगते, महाशिवरात्रीच्या दिवशी एकूण 62 प्रकारचे शुभयोग निर्माण होत आहेत. असे योग 144 वर्षानंतर आले आहेत. या दिवशी त्रिग्राम वृक्ष वनस्पतीच्या मुळांपैकी कोणत्याही एका मुळाचे धारण केल्याने विशेष लाभ होईल. जर तुम्ही महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्या वनस्पतीच्या मुळांपैकी एकाचे धारण केले, तर तुम्हाला माता लक्ष्मीजींचे वरदान आणि आशीर्वाद प्राप्त होतील. त्यामुळे तुमच्या जीवनात केवळ धनवर्षा होणार नाही, तर संपूर्ण वर्षभर धनाचा सतत प्रवाह राहील. तुम्हाला मिळणाऱ्या धनात वाढही होईल. मित्रांनो, जर तुम्ही फक्त एवढाच उपाय केला, तर तुमचे भाग्य 7व्या आकाशाला पोहोचेल. राहू आणि केतू तुमच्या सोबत असतील. तुमचे नशीब बलवान होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जो कोणता निर्णय घ्याल, त्याचा संपूर्ण फायदा फक्त आणि फक्त तुम्हालाच होईल. मित्रांनो, ज्या वनस्पतीच्या मुळाचे धारण करण्याबद्दल आम्ही सांगणार आहोत, त्यामध्ये माता लक्ष्मीजींच्या दिव्य शक्तीचा वास असतो. ही वनस्पती माता लक्ष्मीजींना अतिशय प्रिय आहे. जो कोणी महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी या झाडाच्या मुळाचे धारण करतो, त्याला स्वतः धनाची देवी माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनात एक अद्भुत, चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडतो. ही संपूर्ण माहिती धार्मिक वेद पुराणानुसार सांगितली जात आहे. केवळ एका दिवसाच्या या उपायामुळे तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या, संकटे आणि अडचणी कायमच्या नाहीशा होऊ शकतात. तुमच्या जीवनात असा बदल येईल की संपूर्ण वर्षभर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. देवाधिदेव महादेवांची कृपा सदैव तुमच्यावर राहील. मित्रांनो, व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही देवाधिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव नक्की लिहा. मित्रांनो, हिंदू धर्म आणि संस्कृतीत असे अनेक वृक्ष आणि वनस्पती आहेत ज्यांची पूजा केली जाते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की वृक्ष वनस्पतींमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या, संकटे आणि अडचणी दूर होतात. काही वृक्ष असे आहेत ज्यामध्ये देवी देवतांच्या दिव्य शक्तीचा वास असतो. काही वनस्पती औषधी स्वरूपात वापरल्या जातात, ज्या अनेक प्रकारच्या आजारांवर उपाय करण्यास सक्षम असतात. तुम्ही पाहिलं असेल की जवळपास प्रत्येक व्यक्ती पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत असतो आणि ती करायलाच हवी. तुमच्या माहितीसाठी सांगते की पिंपळाचा वृक्ष अत्यंत शक्तिशाली असतो. याची पूजा केल्याने अलौकिक सुखाची प्राप्ती होते. या वृक्षामध्ये विलक्षण शक्ती असतात की ज्याची पूजा केल्याने उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. मित्रांनो, आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी परिधान कराव्या लागणाऱ्या विशेष मुळांबद्दल सांगणार आहे. जर तुम्ही योग्य मुहूर्तावर हे धारण केले, तर संपूर्ण वर्षभर धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान शंकर यांचा समवेत समस्त देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतात. जर तुम्ही महागडे रत्न परिधान करण्याऐवजी या चमत्कारिक वृक्ष वनस्पतीच्या मुळांचे धारण केले, तर तुम्हाला जीवनात चांगले परिणाम मिळतील. या वृक्ष वनस्पतीच्या मुळाचे धारण कसे करावे? तर मित्रांनो, तुम्ही या मुळांना आणून चांदी किंवा तांब्याच्या ताबीजमध्ये योग्य मुहूर्तावर धारण करावे. फक्त एवढेच केले तरी संपूर्ण वर्ष तुमचे अत्यंत मंगलमय आणि कल्याणकारी राहील. आता जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते वृक्ष वनस्पती घरात आणावे, ज्यामुळे तुमच्यावर अपरंपार धनवर्षा होईल. तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे सर्व मार्ग उघडतील आणि माता लक्ष्मीजींची कृपा संपूर्ण वर्षभर तुमच्यावर राहील. नंबर 1, शमीचे मूळ.
शमीच्या वृक्षावर साक्षात माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा वास असतो. शमी वृक्षाचे दर्शन घेतल्याने जीवनातील सर्व रोग, दोष आणि संकटे त्वरित नाहीशी होतात. शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की शमी वृक्षाला स्पर्श केल्याने जीवनातील सर्व दोष समाप्त होतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शमी वृक्षाचे मूळ घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. सर्वप्रथम गोमूत्र मुळावर शिंपडावे, गंगाजल त्याच्यावर शिंपडणे आणि त्यानंतर आपण जे मूळ आहे त्याच्यासमोर धूप दाखवणे, अगरबत्ती लावणे आणि त्यानंतर मित्रांनो ते मूळ चांदीच्या ताबीजमध्ये किंवा तांब्याच्या ताबीजमध्ये टाकून मुळाला धारण करावे. मित्रांनो, असे मानले जाते की शमी वृक्षाचे मूळ धारण केल्यानंतर आपल्या शरीरातील जे काही रोग आहेत, जे काही दोष आहेत ते तात्काळ समाप्त होतात. कारण मित्रांनो, शमी वृक्षाला साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वतीजींचा आशीर्वाद आहे की जो कोणी व्यक्ती शमी वृक्षाच्या मुळाला स्पर्श करतो, शमी वृक्षाला स्पर्श करतो, त्याचे सर्व प्रकारचे रोग, दोष आहेत ते समाप्त होतात. नंबर 2, धतुराचे मूळ. मित्रांनो, आपण सर्व लोक हेही जाणता की धतुराचे मूळ, धतुराची फुले, धतुराचे फळ आणि धतुराचे बीज या सर्व गोष्टींना भगवान शंकरांना अर्पित केले जाते. इतकेच नाही तर धतुराची पाने देखील भगवान शंकरांना अर्पित केली जातात. तर मित्रांनो, तुमच्यासाठी धतुराचे मूळ जे आहे ते खूपच उत्तम मानले जाते. पण काळा धतुरा असेल तर खूपच उत्तम मानले जाते. मित्रांनो, जर आपण शत्रूपासून खूप जास्त त्रस्त असाल, तुमचे शत्रू जे आहेत तुम्हाला नेहमी त्रास देतात, आपण शत्रूच्या त्रासामुळे घराबाहेर पडू शकत नाही, आपण खूप जास्त त्रस्त झाले आहात, काय करावे, कसे करावे तुम्हाला काही समजत नसेल, तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण धतुराच्या वृक्षाचे मूळ आणून त्याची पूजापाठ करावे आणि त्यानंतर त्याला धारण करा. असे केल्याने तुमच्या शत्रूचा नाश होईल. कारण काळ्या धतुराच्या मुळात भगवान शंकरजींच्या काळ भैरवाचे जे स्वरूप असते ते वास करते. नंबर 3, चंपाचे मूळ. मित्रांनो, चंपाच्या वृक्षात साक्षात माता लक्ष्मीजींचा आणि भगवान विष्णूजींचा वास असतो. आणि मित्रांनो, असेही मानले जाते की जो कोणी व्यक्ती चंपा वृक्षाचे मूळ जर आणून धारण करतो तर त्याला धनाची प्राप्ती होते, लक्ष्मीची प्राप्ती होते. कारण चंपा वृक्षावर साक्षात माता लक्ष्मीजी आणि भगवान श्रीहरी विष्णूजींचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे तुमची गरिबी, तुमची निर्धनता समाप्त होईल. मित्रांनो, ज्या प्रकारे आपण देवी देवतांची पूजापाठ करतो त्याचप्रमाणे या मुळाची पूजापाठ करायची आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण त्याला आपल्या गळ्यात धारण करून घ्या. चांदीचा किंवा तांब्याच्या ताबीजमध्ये देखील धारण करू शकता. पण चांदीचा ताबीज तुमच्यासाठी खूप जास्त उत्तम मानला जातो. कारण चांदीच्या ताबीजमध्ये याचा परिणाम तात्काळ होतो. पण तुमच्या सामर्थ्यानुसार आपण जो कोणता ताबीज घ्याल त्या ताबीजमध्ये आपण या मुळाला धारण करू शकता. मित्रांनो, आता पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी हे एक फूल कुठेही दिसले तर घरी घेऊन या. यामुळे तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आयुष्याचे सोने होईल. खरं तर दर महिन्याला शिवरात्री येते, परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला मोठी महाशिवरात्री ही साजरी केली जाते. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला भगवान महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले. असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो, भगवान शंकरांचा अभिषेक करतो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळत असतो. या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणावरती जागरूक असते. त्यामुळे या दिवशी ज्या सकारात्मक लहरी असतात त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात. म्हणून महाशिवरात्रीला तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल, पण हे एक फूल तुम्हाला कुठे सापडले तर ते अजिबात सोडू नका. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा
ती तुमची पूर्ण होईल. आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तर असं हे फूल कोणतं आहे, त्या फुलाचं काय करायचं आहे ते पाहू. बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभर कधीही या एका फुलाचा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेला आहे. त्या दिवशी त्या देवाची पूजा केली जाते. त्याचबरोबर विशेष प्रकारची फळे, फुले देखील वेगवेगळ्या देवी देवतांना अर्पण केली जातात. जसे की भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही, तसेच भगवान महादेवांची पूजा ही बेलपत्राशिवाय पूर्ण होत नाही. असे वेगवेगळी पानं, फुलं देखील भगवान देवांना प्रिय आहेत. या फळांमध्ये, फुलांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण ही फळे, फुले भक्तिभावाने देवांना अर्पण करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामनाही पूर्ण करतात. जर तुम्हाला सतत अडचणी येत असेल किंवा आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आणि यामुळे सतत तुम्हाला पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल, सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल, तर अशा पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो. तसेच तुमच्या मनात एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा सतत प्रयत्न, कष्ट करूनही पूर्ण होत नसेल, तशी इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. हे एक फूल असे आहे की हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे. ज्या प्रकारे भगवान महादेवांना बेलाचे पान, धोत्र्याचे फळ प्रिय आहे, त्याचबरोबर हे एक फूल आहे तर ते देखील भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे. तर ते फूल म्हणजे बिलायतीचे फूल. याला बऱ्याच भागांमध्ये सत्यनाशी असं देखील म्हटले जाते. ही एक अशी वनस्पती आहे जी जमिनीमध्ये कुठेही उगवते. तिचे नाव सत्यनाशी वनस्पती असे आहे किंवा बिलायतीचे झाड असे या झाडाच्या फुलांना बिलायतीचे फूल असं म्हटलं जातं. बरेच जण या वनस्पतीला जंगली वनस्पती आहे असे समजून सोडून देतात, पण तुम्ही या वनस्पतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही एक वनस्पती तुम्हाला धनवान बनवू शकते. तर तुम्हाला हे बिलायतीचे फूल महाशिवरात्री दिवशी तोडून आणायचं आहे. आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे. यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे पाणी, त्याचबरोबर हे बिलायतीचे फूल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे जे फूल आहे तर हे फूल आपल्या हातामध्ये घेऊन तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे आणि नंतर हे फूल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. हे फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला भगवान महादेव आणि माता पार्वतीजींचे हात जोडून नामस्मरण करायचं आहे. यानंतर ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, जी काही तुमची मनोकामना अपूर्ण आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर ते फूल तिथून पुन्हा उचलून घ्यायचे आहे आणि ते तुमच्यासोबत घरी आणायचे आहे. घरी आणल्यानंतर ते तुम्हाला पैशाच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे. जितक्या दिवस राहील तितक्या दिवस तुम्हाला ते पैशाच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे. हे फूल जर आपण शिवलिंगावरती वाहून अशा पद्धतीने आपल्या पर्समध्ये ठेवले तर आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि सर्व आर्थिक समस्या या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होतात. जर तुम्हाला हे फूल पर्समध्ये ठेवायचे नसेल तर तुम्ही पैशांच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. पैशाच्या तिजोरीमध्ये हे फूल ठेवल्याने घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. घरामध्ये चहूबाजूनी पैसा, धनसंपत्ती ही येऊ लागते. यामुळे घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणून तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी त्या एका फुलाचा उपाय अवश्य करा.
संध्याकाळपासून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर सकाळी सकाळी हा उपाय करा किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचे खूप अधिक पटीने आपल्याला फळ प्राप्त होते. उपाय करत असताना मनामध्ये फक्त एक श्रद्धा आणि भाव असेल तर त्या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ हे मिळत असतं. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.